तुम्ही जर एकदा या पद्धतीने हिरव्या वाटणातील हरभरा डाळ बनवली ना, एक काय दोन चपाती भाकरी कधी फस्त झाल्या समजणार देखील नाही. कारण याआधी तुम्ही कधी एवढी टेस्टी डाळ खाल्लीच नसेल. जेव्हा पण भाजीला काही नसेल किंवा रोजच्यापेक्षा वेगळं काही खायची इच्छा असेल ना, तेव्हा मी ही डाळ बनवते. सगळ्यात पहिलं तर मी इथं 1 वाटी हरभरा डाळ अर्ध्या तासासाठी गरम पाण्यात भिजत ठेवली होती. अशी अर्ध्या तासासाठी हरभरा डाळ भिजत ठेवली ना, पटकन शिजते. तसं जर जास्त घाई गडबड असेल तर डायरेक्ट कच्ची डाळ धुवून वापरली तरीही हरकत नाही. आता डाळीतील पाणी नितळून घ्यायचं आणि डाळ कुकरमध्ये काढून घ्यायची व डाळीत 2 ग्लास इतकं पाणी घालायचं किंवा डाळीच्या वर अर्धा इंच पाणी असावं. मी इथं 2 तेजपान, 2 छोटे दालचिनीचे तुकडे, त्याचबरोबर मोठी वेलची आणि 7 ते 8 काळी मिरी यामध्ये घातल्या आहेत. याने काय होतं, डाळ शिजताना या खड्या मसाल्यांचा फ्लेवर डाळीमध्ये उतरतो आणि भाजीची चव पण वाढते. त्याचबरोबर अर्धा चमचा हळद, चवीपुरतं अर्धा चमचा मीठ घालायचं आणि कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवर कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत पुढची तयारी करूया. कढईत 1-1.5 चमचा तेल घालायचं आणि अर्धा चमचा जिरे घालायचे. मी इथं 2 मोठे कांदे पण तुकड्यांमध्ये कट करून घेतले आहेत. कांदा चांगला रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि आता यात 15 ते 20 लसूण पाकळ्या आणि 4 हिरव्या मिरच्या घालायच्या. या मिरच्या खूप तिखट आहेत. त्याचबरोबर भाजीला चांगला हिरवा रंग यावा म्हणून ज्या जाड कमी तिखट हिरव्या मिरच्या असतात ना, त्याच्या बिया वेगळ्या करून त्या पण टाकायच्या. 10 ते 15 कढीपत्त्याची पाने आणि भरपूर कोथिंबीर घालायची. कोथिंबीर काड्यांसहित घालायची. कमी तिखट हिरव्या मिरच्या नसतील तर ढोबळी मिरची घातली तरीही चालेल. भाजीचा फ्लेवर पण वाढेल आणि भाजीला सुंदर रंगही येईल. 2 मिनिटांसाठी लो फ्लेमवर सर्व जिन्नस परतून घ्यायचे. मिरची, कोथिंबीर व कढीपत्ता जास्त भाजायचा नाही. जास्त भाजलं गेलं की त्याचा रंग काळपट होतो. वाटण एकदम हिरवगार बनवण्यासाठी मिरची मऊ होईपर्यंत भाजून घ्यायची. सर्व जिन्नस पूर्णपणे थंड करून मिक्सर जारमध्ये काढायचे व मिक्सरला वाटून घ्यायचे. वाटण करताना लागलं तर थोडं पाणी वापरून एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची. तुम्ही पाहू शकता किती सुरेख रंग आला आहे. आता भाजीसाठी कढईत 1-1.5 चमचा तेल घालायचं. फोडणीसाठी अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 6-7 कढीपत्त्याची पाने आणि हरभरा डाळ पचनास जड असते, त्यामुळे हिंग नक्की ॲड करा. आता केलेलं हिरवं वाटण घालायचं. त्याचबरोबर मिक्सरच्या भांड्याला थोडीशी पेस्ट राहिली होती. त्यातच पाव वाटी पाणी घालून मी ते पाणी पण वाटणाबरोबर ॲड केलं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवून सतत हलवत 2 मिनिटांसाठी वाटण फोडणीत भाजून घ्यायचं. या भाजीची खरी टेस्ट या वाटणातच आहे. एकदम साध्या पद्धतीने बनवलेलं हे वाटण भाजीची चव दुप्पट करतं. आता झाकण ठेवून लो फ्लेमवर हे वाटण 2 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. डाळ पण इकडे चांगली शिजली आहे. फक्त 2च शिट्ट्यात मस्त शिजते. कारण मी डाळ आधी भिजवून घेतली होती. मी डाळीतील पाणी वेगळं केलं आहे. तुम्ही पाहू शकता डाळ एकदम परफेक्ट शिजली आहे. जास्त गाळ करायची नाही. आता यात आपण जे खडे मसाले घातले होते ते पण काढून घ्यायचे. कारण त्यांचा फ्लेवर तर डाळीत उतरला आहे. उगाचच भाजी खाताना दाताखाली येतील. इकडं वाटण पण चांगलं शिजलं आहे. मस्त तेल सुटलं आहे. हे वाटण असं कडेने तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं. आता मसाल्यांमध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा गरम मसाला घालायचा व व्यवस्थित मिसळून अर्ध्या मिनिटांसाठी मसाले वाटणात भाजून घ्यायचे. इथं जास्त मसाल्यांचा वापर करायची गरज नाही, कारण आपण आधीच हिरवी मिरची वापरली आहे. आता यात 1 टोमॅटो असा चिरून घालायचा. शिजवलेली डाळ घालायची. चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ घालताना काळजी घ्या, कारण आपण डाळ उकडताना पण मीठ वापरलं आहे. टोमॅटो पण ऑप्शनल आहे. मला या डाळीमध्ये टोमॅटो खूप आवडतो म्हणून मी ॲड करते. टोमॅटोमुळे डाळ थोडी चटपटीत होते आणि चव पण वाढते. मी इथं 1 ग्लास गरम पाणी डाळीमध्ये ॲड केलं आहे. भाजीच्या ग्रेव्हीसाठी कधी पण असं गरम पाणी घातलं ना, भाजीला तरी छान येते आणि मसाल्यांचा फ्लेवर एन्हान्स होतो. पाणी घातल्यानंतर भाजी चांगली 5 ते 6 मिनिट लो फ्लेमवर उकळून घ्यायची. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आहा, किती सुंदर रंग आला आहे आणि चव पण त्याहून अधिक. टोमॅटोमुळे दिसायला अजूनच सुंदर दिसत आहे. तुमच्या घरी अचानक कोणी पाहुणे येणार असतील, दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या जेवणात काय बनवायचं सुचत नाही, मग एकदा या पद्धतीने ही डाळ बनवून बघा आणि कशी झाली कमेंटमध्ये नक्की कळवा. विश्वास ठेवा, ही डाळ तुम्ही एकदा या पद्धतीने बनवली ना, तुमची वाहवा झाल्याशिवाय राहणार नाही. गरमागरम चपाती, भात, भाकरी कशाबरोबरही सर्व्ह केलं तरी चालेल. रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक करा, मित्रमंडळींमध्ये शेअर करा.